कसं निवडलं पीक, काय केलं भरघोस उत्पादनासाठी. प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील. त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात. काळी माती निळ पाणी हिरव शिवार. माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत. माझं शिवार ग्रीन FM 90.4. माझं शिवार. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सुनील 90.4 ग्रीन FM आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतोय. आज आपण सोनी येथील प्रगतशील शेतकरी डॉक्टर मशरूम नावाने प्रसिद्ध असलेल्या ब्रँडचे सोहन बाळासाहेब पाटील यांच्याशी गप्पा मारणार आहोत. शेती म्हटलं तर सोनी पट्ट्यामध्ये द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. येथील द्राक्ष बाहेर फॉरेन कंट्रीमध्ये सुद्धा निर्यात होतात. ऊस पट्टा सुद्धा बऱ्यापैकी तिथला बहरलेला आहे. मात्र एक वेगळा ऑप्शन सोहन पाटील यांनी शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. त्यांच्या या प्रवासाबद्दल आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ते आपल्याशी गप्पा मारण्यासाठी उपलब्ध आहेत. नमस्कार साहेब. नमस्कार सर. सर्वप्रथम आमच्या शेतकरी बंधूंना तुमचा परिचय करून द्या. माझं नाव सोहन बाळासाहेब पाटील, राहणार सोनी. माझं क्वालिफिकेशन आहे BSc केमिस्ट्री आणि गेल्या 2 वर्षापासून मी मशरूम शेतीमध्ये आहे आणि त्यामध्ये मी आता चांगल्या प्रकारचं मशरूम लोकांपुढे आणलेलं आहे. ओके सर. सर तुम्ही आता म्हणालात की 2 वर्षापासून या व्यवसायात आहात. या अगोदर तुमची घरची पार्श्वभूमी कशी होती? पार्श्वभूमी म्हणजे वडील माझे सरकारी नोकरदार होते. ओके. शेतकरी बॅकग्राऊंड मधूनच मी होतो. आमच्या घरी पण पारंपरिक शेती होती. त्याच्यानंतर फळबागेमध्ये द्राक्ष शेती, काकांच्या आमचे फुल शेती ह्यामध्ये आम्ही होतो. बरं. त्यानंतर मग मशरूम शेतीमध्ये आम्ही आलो. ओके. पाटील साहेब, शेती तुमची घरची किती होती? आमची 4.5 एकर होती. बरं. आता सध्या त्यामध्ये जी पारंपरिक पिकं आहेत ती कोणकोणती आहेत? फक्त आम्ही आता द्राक्ष शेतीकडेच वळलेलो आहे पूर्णपणे. पारंपरिक शेती आता तशी राहिलेली नाही. मग सर द्राक्षामध्ये तुम्ही बेदाना ऑप्शन चॉईस करता की मार्केटिंग? नाही, आमचं सगळं मार्केटिंगच असतं. मार्केटिंग. ओके. सोहन पाटील सर, घरची फॅमिली बॅकग्राऊंड तुम्हाला शेतीचं आहे, प्लस तुमचे वडील सरकारी नोकरदार होते. मात्र शेती करायची आहे, एक वेगळ्या ऑप्शनने तुम्ही मशरूम शेती निवडली. यामागची प्रेरणा काय आहे? थोडंसं कॉलेज नंतर नोकरीचा कल माझा जास्त नव्हता. ऍग्री बिझनेस मध्ये पडण्याचा माझा प्रयत्न होता. ओके. कारण एक्झॉटिक मार्केट गेल्या 5-6 वर्षामध्ये खूप वाढलेलं आहे आणि सांगलीमध्ये एक्झॉटिक मार्केटमध्ये मशरूमची पोकळी मला जाणवली. बरं. कारण मशरूम हे फ्रेश आणि चांगल्या क्वालिटीचं मिळण्यासाठी इथल्या लोकांना जवळचा ऑप्शन एक नव्हता. तो मी जाणून घेतला आणि मशरूम हे फ्रेश असेल तेवढं चांगलं आहे. मग त्या फ्रेश मशरूम इथं अवेलेबल होत नाहीये किंवा पुणे, बारामती, सातारा या ठिकाणी ते प्लांट आहेत. मग तिकडून इथे येऊपर्यंत ट्रान्सपोर्टमध्ये त्याची क्वालिटी थोडीशी कमी व्हायची. ओके. त्यामुळे ते जाणून घेऊन हा विचार केला. आता सध्या तुम्ही मशरूम शेतीमध्ये आहात. मशरूम शेती करण्या अगोदर तुम्ही त्याचं काय ट्रेनिंग वगैरे घेतलं का? त्याचा व्यावसायिक अभ्यासक्रम तुम्ही शिकलेला होता? तुम्हाला एक कशा पद्धतीनं त्यामध्ये नॉलेज मिळालं? थोडंसं म्हणलं तर ट्रेनिंग सेंटर ह्याचे आहेत. मला सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे इथून मी ट्रेनिंग घेतलं होतं. परत सांगलीच्या कृषी विभागाने पण मला खूप सहकार्य केलं. त्यांच्या माध्यमातून मी हे चालू केलं. ओके. पाटील साहेब, मशरूम शेती करत असताना सुरुवातीचं जे काय म्हणजे गुंतवणूक आहे ही कितपत म्हणजे किती गुंतवणूक आहे? त्याला काय सरकारी सबसिडी वगैरे काय आहे का? हो. सरकारी आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटची महाडीबीटी एकात्मिक फलोत्पादन अंतर्गत मशरूमला सबसिडी आहे. त्याच्यात 20 लाखापर्यंत 35% किंवा 8 लाख अशी मर्यादा त्या सबसिडीची आहे. आणि थोडीशी म्हणजे मशरूम शेतीसाठी त्याचं एक स्वतंत्र वातावरण आपल्याला निर्माण करावं लागतं. त्याच्यासाठी मग AC असतील किंवा चिलर प्लांट असेल, त्याचे AHU असतील, अशा प्रकारच्या म्हणजे टेक्निकल गोष्टी भरपूर लागतात. ओके. सोहन पाटील साहेब, सुरुवातीच्या काळामध्ये भांडवली गुंतवणूक किती या व्यवसायात लागू शकते? असं कसं आहे, आपण प्लांट किती क्षमतेचा करतोय त्याच्यावरती राहतं. म्हणजे तुम्हाला एक 100 किलो पर डेचा प्लांट जरी तुम्हाला चालू करायचा असेल तरी कमीत कमी एक 45 लाखापर्यंत तुम्हाला गुंतवणूक लागेल. आता सध्याचा जो तुमचा प्लांट सुरू आहे मशरूमचा, तो पर केजी कितीचा आहे? पर डे आमचा 100 kgचा प्लांट आहे. 100 kgचा. बरं. मग त्यामध्ये कोणती म्हणजे उत्पादने तुम्हाला हवीत? म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर काय हवं तुम्हाला त्यामध्ये? बेसिक साधने तुम्हाला 24 तास इलेक्ट्रिसिटी आवश्यक आहे त्याच्यासाठी. ओके. परत रॉ मटेरियल जे लागतंय ते अवेलेबल तुमच्या भागात असणं गरजेचं आहे. म्हणजे पोल्ट्री खत असू दे, जिप्सम असू दे, बगॅस असू देत, त्या बेसिक गोष्टी आहेत. आणि बाकी तुम्हाला वर्कर लेबर पाहिजेत ह्याच्यामध्ये. थोडेसे स्किल लेबर लागतात आणि थोडंसं म्हणजे मशरूम प्लांटला तुम्हाला 24
तास लक्ष देण्यासाठी एक मॉनिटरिंग लागतं. ह्या गोष्टी आता आवश्यक. ओके. पाटील साहेब, आता तुम्ही म्हणालात की स्किल्ड लेबर पाहिजे. मग आपल्याकडे या भागात त्या स्किलचे लेबर आहेत का तुम्ही बाहेरून त्यांना मागवून घेतलेले आहेत बाहेरच्या नाही. म्हणजे प्रांतातील? थोडंसं आपणच म्हणजे सुरुवातीला तसे स्किल तर मिळत नाहीत. बरं. आपणच तयार त्यांना केलेलं आहे. जसं जसं थोडे दिवस जातील तसं त्यांना आपण म्हणजे त्यांच्यासोबत काम करून त्यांच्याकडून काम करून घेऊन त्यांना शिकवलेलं आहे. बरं. आता तुम्ही मशरूम जे उत्पादने करताय हे म्हणजे विक्री कुठं करताय, म्हणजे जवळची बाजारपेठ कोणती? जवळची सांगली, मिरज, कोल्हापूर. म्हणजे कोणाच्या माध्यमातून, म्हणजे आता कृषी विभाग असेल किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती का डायरेक्ट व्यापारी, म्हणजे कोणाच्या माध्यमातून ह्याची विक्री होते का डायरेक्ट ग्राहक? नाही, आता ही गोष्ट म्हणजे मार्केटिंग स्वतः मीच बघतो पूर्ण. म्हणजे बरं. खाली जे डीलर वगैरे तयार केलेत ते आपल्या कंपनीचेच आहेत. म्हणजे ते पगार बेसवर आपण ठेवलेले आहेत त्यांना. त्यामुळे मार्केटिंग स्वतः आपल्या हातामध्ये आहे. म्हणजे डीलर किंवा असं पद्धत काय केलेली नाहीये. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून वगैरे काय असं आपल्याला ऑप्शन भेटतो का? शासकीय काय आपल्याला बाजारपेठ उपलब्ध करून शासन देतं का? कृषी विभागाअंतर्गत एक सांगलीमध्ये ठराविक स्पॉट आहे. म्हणजे बापटमाळा असेल तिथं म्हणजे शेतकरी टू कस्टमर असा त्यांनी उपक्रम चालू केलेला आहे. त्या उपक्रमामध्ये तिथं आपण फक्त शेतकरी जे स्वतः पिकवतात त्यांच्यासाठी त्यांनी एक जागा निवडून दिलेली आहे. बरं. पाटील साहेब, मशरूम शेती तुम्ही करताय. मशरूम आता खाण्याचा लोकांचा कल वाढत आहे. अजून कसं म्हणजे तुम्हाला वाटतंय की बाबा अजून बऱ्यापैकी लोकांच्या मध्ये अवेअरनेस आहे का नाही? थोडंसं मी 2023 ला ज्यावेळी चालू केलं त्यावेळी पर डे माझं 12-13 किलो एवढंच जात होतं मशरूम. ओके. आता त्याचं 1.5 वर्षात ते जवळपास 60 ते 70 किलो पर डे पर्यंत गेलेलं आहे. ओके. फक्त लोकल मार्केट मिरज, सांगली. त्याच्यामध्ये लोकांचा अवेअरनेस आता वाढत आहे थोडंसं. त्यामुळं स्कोप आहे मार्केटला. मशरूम खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे होत असतात? तर मशरूम हा एक महत्वाचा प्रोटीन सोर्स आहे आणि ते अँटीऑक्सिडंट म्हणून आपल्या शरीरामध्ये काम करू शकतं. रक्तातली शुगर लेवल मेंटेन करतं. परत वजन कमी करण्यासाठी एक चांगला पर्याय आपल्याकडे आहे. म्हणजे त्याच्यामध्ये फॅट काहीच नाही, एकदम कमी प्रमाणात आहेत फॅट. बरं. सर, आता मशरूम शेतीमध्ये आपण 2 वर्षाचा तुमचा अनुभव आहे. यामध्ये आता कोणतंही प्रॉडक्ट जर आपण केलं तर मार्केटचं रेट महत्वाचा असतो. मशरूम मध्ये रेट फिक्स असतो का रेट मध्ये पण कमी जास्ती होत असतं? सीझन वाईज थोडा कमी जास्त होत असतो. बरं. कोणत्या सीझनला जास्त मशरूम म्हणजे विक्री होते? तसं बघायला गेलं तर म्हणजे उपवासाचे जे महिने आहेत ते सोडले तर बऱ्यापैकी मार्केट मशरूमला असते. बऱ्यापैकी समजा एक दसरा, दिवाळी हा मग कालखंड सोडला तर बऱ्यापैकी आहे. बऱ्यापैकी आहे. आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आता तुम्ही सध्या विक्री करताय. जे मेट्रो सिटी आहेत म्हणजे बेंगलोर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, तिथं मशरूम जास्त मागणी आहे का आपल्या ह्या भागामध्ये सुद्धा आता मागणी वाढत चाललेली आहे? तसं बघायला गेलं तर पुणे, मुंबई आणि बेंगलोर हे म्हणजे मशरूमचं मोठ्या प्रमाणात तिथं मार्केट आहे. आपल्या भागातच नव्हतं त्यामुळे आपण इकडे विचार करून ही पोकळी बघून इकडे सुरुवात केली. सध्या आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये मशरूमचे किती प्लांट आहेत काय माहिती आहे का तुम्हाला? आता माझ्या माहितीनुसार आपला एक आहे आणि कामेरी ह्या ठिकाणी एक आहे. त्याला वातावरणाचा साहेब काय बदल राहतो का? म्हणजे या वातावरणात मशरूम चांगल्या पद्धतीने पिकू शकतं आणि समजा आता पुढे आपण सोलापूरला गेलो तर तिथं कोरडं वातावरण आहे, तिथं मशरूम चांगल्या पद्धतीने पिकू शकतो. वातावरणाचा काय त्याला फरक आहे का? बऱ्यापैकी आपण आर्टिफिशियल वातावरणच त्याला तयार करतो. तरी पण बाहेरच्या वातावरणाचा हा थोडासा फरक राहतो. म्हणजे त्याच्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत म्हणजे आतल्या ते थोडेसे सीझन वाईज आपल्याला चेंजेस करावे लागतात. पाटील साहेब, मशरूम ज्यावेळेला आपण हे करतो त्यानंतर किती दिवसाचा कालावधी जातो की तो खाण्यायोग्य होण्यासाठी? सर्वसाधारण पहिलं एक म्हणजे खत तयार करण्याच्या प्रोसेस पासून पहिलं मशरूम येण्यापर्यंत 52 दिवसाचा कालावधी जातो. 52 दिवस लागतात? हो, 52 दिवस लागतात. म्हणजे 52 दिवसानंतर त्याचे खाण्यायोग्य होतं. हो. बेदाण्यामध्ये जर बघितलं तर फर्स्ट क्वालिटी, फर्स्ट व्हरायटी, सेकंड, थर्ड असं म्हणजे क्वालिटीनुसार रेट कमी जास्त होतात. तसं काय मशरूम मध्ये असतं का? थोडंफार तसं असतं. 1 नंबर क्वालिटी ही बऱ्यापैकी जाते आणि 2 नंबर क्वालिटी असते. आता आपल्याकडे जे विक्रीसाठी पॅकेट्स अवेलेबल असतील ते मध्ये कशामध्ये आहेत? म्हणजे अर्धा किलो आहेत, किलो आहेत, कसं तुमची विक्रीचं आहे? तर त्याचं 200 ग्रॅमचं पनेट असतं. बरं. आणि जे बाकी जे हॉटेलिंगला वगैरे आपण सप्लाय करतो ते बल्कमध्ये अर्धा किलो, 1 किलो असं त्यांच्या ऑर्डरनुसार असतं ते. ओके. पण स्टँडर्ड पॅकेजिंग आपलं 200 ग्रॅमचंच आहे. स्टँडर्ड पॅकेजिंग आपलं 200 ग्रॅमचं आहे. आता विक्रीसाठी ते कुठं मिळू शकतं? कारण आता तुमचं काय असं आउटलेट वगैरे काय केलंय का? नाही, म्हणजे जे आपले रिटेलर आहेत किंवा बाजारामध्ये जे एक्झॉटिक व्यापारी आहेत
त्यांनाच आपण सप्लाय करतो. बर. आणि आता सध्याचं युग हे साहेब इंटरनेटचं युग आहे. ऑनलाईन मागणी केली तर तुमचं डायरेक्ट प्रॉडक्ट मिळू शकतं का? हो मिळू शकतं ना. ऑनलाईनची तुम्ही तशी यंत्रणा काय केलाय का? ऑनलाईन आता कसं झालंय सर, ऍक्च्युली म्हणजे जे आता जो आपला खाली डीलरला जो सेटअप झालाय त्यानुसार म्हणजे मार्केटिंगसाठी असं काही वेगळी ऍडव्हर्टाइजमेंट करावी लागली नाही आम्हाला. लागलेली नाही. तर शेतकरी बंधूंनो, हे आहेत सोनी येथील प्रगतशील शेतकरी सोहन बाळासाहेब पाटील, ज्यांच्याशी आपण आज वेगळ्या विषयावरती गप्पा मारल्या. त्यांचं डॉक्टर मशरूम नावानं फर्म आहे. आपण या फर्मला भेट देऊ शकता. त्यांचे प्रॉडक्ट सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 9284050827. आपणास काय मार्गदर्शन हवं असेल तर आपण या नंबरवरती कॉल करू शकता. उद्याच्या भागात आपण ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो, आता वेळ झाली इथंच थांबण्याची. उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमात. तोपर्यंत धन्यवाद. माझं शिवार ग्रीन FM 90.4. माझं शिवार 90.4 Green FM. सुनो ग्रीन, रहो एवरग्रीन.